आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। सैफ अली खान हल्ला प्रकरणी तपास सुरू आहे। कायदा सुव्यवस्था चांगली राहावी यासाठी सरकारचा प्रयत्न सुरू असल्याची उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। तर वाल्मिक कराड प्रकरणामध्ये कुणीही आरोप केल्याची माहिती नाही, मात्र सीआयडी एसआयटीनं कुठल्याही दबावाला बळी पडू नये अशा सूचना दिल्याचंही अजित पवार यांचं वक्तव्य। जे असतील आम्ही सगळे असो काम करताना कुठल्याही भागातली कायदा सुव्यवस्था चांगलीच राहावी याबद्दल सर्वतोपरी आमचा प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला असतो। शरद पवार गटात गेलेले पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण पुन्हा एकदा अजित पवार गटात प्रवेश करणार। सतीश चव्हाण यांचा उद्या पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती। राष्ट्रवादी काँग्रेसचं 2 दिवसीय अधिवेशन शिर्डीमध्ये होणार। 18 आणि 19 जानेवारीला अधिवेशन। अजित पर्व दिशा विकासाची पुरोगामी विचारांची असं अधिवेशनाला नाव। छगन भुजबळ देखील उपस्थित राहणार। तटकरे यांची माहिती। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं 2 दिवसीय नवसंकल्प शिबिर उद्यापासून शिर्डी या नगरीमध्ये या ठिकाणी होत आहे। सध्या राजकीय दृष्ट्या निवांत आहे तिथेच बरं आहे। आजही छान झोप लागते। तुर्तास तरी इतरत्र कुठेही जाण्याचा विचार नाही। माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचं मिश्किल वक्तव्य। आम्ही आता आहे तिथं जायचो। झोप लागते सगळी चालत काही अडचण नाही। तुम्हाला लागते म्हणजे मलाही लागते झोप। लवकरच पालकमंत्री पदाची घोषणा होईल। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। पालकमंत्री नियुक्तीचं काम अंतिम टप्प्यात असल्याची देखील माहिती। भाजपचे सर्व मंत्री आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठांची बैठक। लोअर परळच्या संघ मुख्यालयामध्ये उद्यापासून 2 दिवसीय बैठकीचं आयोजन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थित राहणार। सरकारी योजनांचं मूल्यमापन करण्यासाठी 7 सदस्यीय समिती। अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली समिती काम करणार। सरकारी तिजोरीवरील भार कमी करण्यासाठी उपाययोजना सुरू। दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये अजित पवार गट उतरणार। अजित पवार गटाच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीमध्ये 30 उमेदवारांची नावं जाहीर। दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार गटाच्या स्टार प्रचारकांची यादी देखील जाहीर। मराठी माणसाचा मुद्दा सोडून हिंदुत्व स्वीकारलं ही शिवसेनेची सर्वात मोठी चूक। या चुकीमुळेच मुंबईचं गुजरातीकरण होत आहे। मुंबईमध्ये मराठी माणसावर अन्याय सुरू आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांचं शिवसेना ठाकरे गटाबाबत मोठं वक्तव्य।